गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज या भागामध्ये आपण ब्राझील व भारत या दोन देशांच्या जलप्रणालींचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात ब्राझीलपासून करूया. कोणत्याही प्रदेशाची जलप्रणाली म्हणजेच त्या प्रदेशात असणाऱ्या नद्या आणि नद्यांची एकूण व्यवस्था ही त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना, त्या ठिकाणच्या जमिनीचा उतार व त्या ठिकाणी असलेल्या पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असते. ब्राझील व भारत या दोन्ही देशांच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केल्यानंतर आपण या देशामध्ये असलेल्या नदी प्रणालींचा अभ्यास करणार आहोत. ब्राझीलचा नकाशा जर तुम्ही पाहिलात तर ब्राझीलची प्राकृतिक रचना आणि त्या ठिकाणी असलेल्या जमिनीचा उतार आणि एकंदरीत त्या भागामध्ये असलेल्या भौगोलिक वैशिष्ट्यांच्या आधारे आपण ब्राझीलमधील नदी प्रणाली म्हणजेच जलप्रणालीला तीन प्रमुख भागामध्ये विभाजित करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिला जलप्रणालीचा भाग म्हणजे ब्राझीलमधील ॲमेझॉन नदी व ॲमेझॉन नदीचं खोरं. ॲमेझॉन नदीचे खोरे असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस केवळ एक ॲमेझॉन नदी या ठिकाणी अपेक्षित नसते, तर ॲमेझॉन व तिच्या उपनद्या या सर्वांनी मिळून निर्माण झालेलं जे पाणलोट क्षेत्र आहे किंवा जेवढा प्रदेश या संपूर्ण नद्यांनी व्यापलेला आहे त्या संपूर्ण प्रदेशाला ॲमेझॉनचे खोरे असं म्हणतात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची नदी प्रणाली आहे ती म्हणजे ब्राझीलच्या नैऋत्येकडील पॅराग्वे व पॅराना नदी जलप्रणाली. आणि त्यानंतर तिसरी नदी प्रणाली आहे जी ब्राझीलच्या उच्चभूमीकडून साधारणतः पूर्वेकडे वाहणारी आणि त्यानंतर उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळणारी साओ फ्रान्सिस्को नदी आणि त्यासोबत ब्राझीलच्या किनारपट्टीवर असणाऱ्या इतर नद्या. अशा प्रकारे एकूण ब्राझीलमधील जलप्रणालीला आपण तीन भागामध्ये विभाजित करून त्यांचा सविस्तर अभ्यास या भागामध्ये आपण करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून, ॲमेझॉन नदीचं खोरं किंवा ॲमेझॉनची जलप्रणाली. ब्राझीलच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस ब्राझीलमधील सर्वात मोठी जलप्रणाली जर कोणती असेल तर ती ॲमेझॉन नदी प्रणाली आहे. ॲमेझॉन नदीचा उगम हा ब्राझीलच्या पश्चिमेकडे साधारणतः पश्चिम व उत्तर बाजूला असलेल्या पश्चिमेकडे असलेल्या पेरू नावाच्या देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. म्हणजे ब्राझील नदी ही प्रामुख्यानं अँडीज पर्वतामध्ये उदयाला येते, उगम पावते. अँडीज पर्वताचा पूर्वेकडचा जो उतार म्हणजे ब्राझीलकडे असलेल्या उतारावरती उगम पावते आणि पेरू देशातील अँडीज पर्वतातून ती ब्राझीलमध्ये प्रवेश करते आणि पूर्वेकडे वाहत वाहत ॲमेझॉन नदी ही उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. ॲमेझॉन नदीचं पात्र आणि त्या पात्रामध्ये असलेला एकूण पाण्याचा विसर्ग जर आपण पाहिला तो अतिशय प्रचंड असा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह या नदीच्या पात्रातून वाहतो, त्याचं एकंदरीत मूल्यमापन जर आपण केलं तर सुमारे 2 लाख घनमीटर पाणी प्रति सेकंदाला या नदीच्या पात्रातून वाहत असतं. याचा अर्थ असा आहे की एका सेकंदाला या नदीच्या पात्रातून 2 लाख घनमीटर पाणी पास आउट होतं. त्यामुळं
नदीच्या उगमापासून म्हणजे ज्या ठिकाणी ही नदी उदयाला येते तिथपासून ते नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. पाण्याचा विसर्ग एवढा प्रचंड मोठा आहे की या नदीच्या पात्रामध्ये कुठेही गाळाचं संचयन होत नाही. नदीच्या मुखाकडे म्हणजे नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते ते ठिकाण म्हणजे त्या नदीचं मुख असतं. नदीच्या मुखाकडे सुद्धा गाळाचं संचयन फार मोठ्या प्रमाणात होत असताना दिसून येत नाही. साधारणतः आपण जर पाहिलं तर बहुतांश नद्या आपल्यासोबत गाळ वाहून नेतात आणि जेव्हा नदी समुद्राला जाऊन मिळते म्हणजे नदीच्या मुखाजवळ हे सगळं गाळ त्या नदीच्या पात्रामध्ये साचवल्या जातं आणि त्या ठिकाणी नदीचं पात्र अतिशय उथळ बनतं. नदीचं पात्र उथळ बनल्यामुळं नदी ही एकाच प्रवाहात समुद्राला जाऊन न मिळता छोट्या छोट्या वितरिका तयार करते आणि या वितरिकाच्या माध्यमातून ती समुद्राला जाऊन मिळते. आणि अशा प्रकारे या नद्यांच्या मुखाजवळ गाळाचा एक प्रदेश निर्माण होतो. त्यांना आपण त्रिभुज प्रदेश असं म्हणतो. पण अशा प्रकारच्या वितरिका आपल्याला ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ आढळत नाहीत. हे ॲमेझॉन नदीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण जनरली साधारणतः सगळ्या नद्या ह्या आपल्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश तयार करतात, परंतु ॲमेझॉन नदीच्या पात्रात असणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा एवढा प्रचंड मोठा आहे की हे संपूर्ण गाळ वाहून समुद्राच्या तळापर्यंत घेऊन गेली जाते. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ आढळणारे त्रिभुज प्रदेश आढळण्याऐवजी या ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ ॲटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक छोटे छोटे बेट तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण ह्या नदीच्या पाण्याचा विसर्ग प्रचंड असल्यामुळं हे सगळं गाळ समुद्रामध्ये वाहून नेल्या जातं आणि हे गाळ समुद्राच्या तळाला साचायला सुरुवात होतं. किनाऱ्याजवळ समुद्राच्या तळाला एकानंतर एक गाळाचे थर साचत जातात आणि तो भाग पाण्याच्या पातळीपेक्षा वर आला की मग त्या ठिकाणी किनारी बेटं तयार होतात आणि अशा प्रकारची बेटे आपल्याला ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ ॲटलांटिक महासागरामध्ये पाहायला मिळतात. ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळची रुंदी म्हणजे ज्या ठिकाणी ही नदी समुद्राला जाऊन मिळते त्या ठिकाणी या नदीच्या पात्राची रुंदी जर मोजली तर ही रुंदी सुमारे 150 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे इमॅजिन करायचं असेल तर तुमच्या गावापासून 150 किमी अंतरावर असलेल्या एखादा गाव विचारात घ्या, म्हणजे या अंतराचा अंदाज तुम्हाला येईल की नदीचं पात्र मुखाजवळ किती रुंद आहे. आणि ॲमेझॉन नदीचं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या नदीचा बहुतांश भाग म्हणजे बहुतांश पात्र हे जलवाहतुकीसाठी उपयुक्त मानल्या जाते. एकतर पाण्याचा साठा प्रचंड आहे, नदी खोल आहे, पाणी खोल आहे आणि संत गतीनं वाहणारी नदी आहे. त्यामुळं या नदीच्या बहुतांश भागातून जलवाहतूक करता येते किंवा ही नदी जलवाहतुकीसाठी योग्य असल्याचं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला ॲमेझॉन नदीची जलप्रणाली थोडक्यात अभ्यासता येईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो नकाशा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे हा नकाशा ब्राझीलमधील नदी प्रणाली दाखवणारा नकाशा आहे.
आणि या नकाशामध्ये तुम्हाला ॲमेझॉन नदीचं खोरं, त्यानंतर पॅराग्वे व पॅराना नदीचं खोरं, त्यानंतर पूर्वेकडे जाणाऱ्या साओ फ्रान्सिस्को नदी आणि त्यासोबतच इतर किनारी नद्या, या सगळ्या नद्या या नकाशामध्ये तुम्हाला अभ्यासता येतील. ब्राझीलमधील दुसरी महत्त्वाची जी नदी प्रणाली किंवा जलप्रणाली आहे ती आहे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. वास्तविक ह्या दोन्ही नद्या वेगवेगळ्या आहेत. या दोन नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आढळतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लॅटा नदीला जाऊन मिसळतात. या नद्यांचा प्रवाह जर बघितला तर साधारणतः पॅराना नदी ही नैऋत्येकडे वाहते, तर पॅराग्वे नदी ही दक्षिणेकडे वाहत असताना दिसून येते. आणि हे दोन्ही नद्या दक्षिणेकडे वाहत वाहत अर्जेंटिना देशात जातात आणि तिथं असलेल्या प्लॅटा नदीला जाऊन ते मिसळतात. आणि अशा प्रकारे या दोन्ही नद्या व ब्राझीलच्या अगदी दक्षिण टोकाला म्हणजे दक्षिण भागामध्ये असलेली उरुग्वे नदी म्हणजे पॅराग्वे नदी, पॅराना नदी व उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. म्हणजे या नद्यांचं उगमस्थान किंवा यांचा पाण्याचा मूळ स्रोत जर काही असेल तर तो आहे ब्राझीलच्या उच्चभूमीचा दक्षिणेकडील उतार. अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला या दुसऱ्या नद्या प्रणालीचा अभ्यास करता येतो. त्यानंतर ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी प्रणाली आहे ती म्हणजे साओ फ्रान्सिस्को नदी प्रणाली. या नदीचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र हे ब्राझीलच्या हद्दीमध्ये येतं, कारण आपण पाहिलंय की ॲमेझॉन नदीचा उगम हा पेरू या देशातून झालेला आहे. पॅराग्वे आणि पॅराना नदी सुद्धा ब्राझीलमधून वाहतात, पण नंतर त्या अर्जेंटिना देशामध्ये जातात. पण साओ फ्रान्सिस्को नदी ही अशी आहे जी ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये उदयाला येते आणि ब्राझीलमध्येच ती संपूर्ण वाहत जाऊन शेवटी दक्षिण अटलांटिक महासागराला जाऊन मिसळते. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते आणि 1000 किलोमीटर उत्तरेकडे गेल्यानंतर ती नदी पुढे न जाता सरळ पूर्वेकडे वळते आणि पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला जाऊन मिसळते. हे या नदीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे उत्तरेकडे 1000 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ती आपल्या उजव्या बाजूला म्हणजे पूर्वेकडे वळते आणि अटलांटिक महासागराला जाऊन मिसळते. साओ फ्रान्सिस्को नदीच्या मुखाजवळ सुमारे 250 किलोमीटर अंतरापर्यंतचा जेवढा नदीचं पात्र आहे हे पात्र जलवाहतुकीस योग्य मानलं जातं, कारण एवढ्या भागामध्ये साधारण या नदीचं पात्र आणि नदीच्या पाण्याची खोली ही चांगली आहे आणि शिवाय या ठिकाणी ही नदी अतिशय संत गतीनं वाहते, त्यामुळे एवढा भाग हा या नदीचा जलवाहतुकीसाठी योग्य मानला जातो. त्यानंतर साओ फ्रान्सिस्को सोबतच ब्राझीलच्या किनारी भागामध्ये अनेक लहान लहान म्हणजे कमी लांबीच्या नद्या आपल्याला आढळून येतात. किनाऱ्या जवळच्या प्रदेशात ब्राझीलची लोकसंख्या ही अतिशय दाट आहे. ब्राझीलच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आपल्याला दिसून येतो आणि मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्यामुळं ह्या नद्या म्हणजे ब्राझीलमधील किनारी प्रदेशातल्या नद्या ह्या जरी लांबीनं कमी असल्या तरी या नद्यांचं महत्त्व मात्र वाढलेलं आहे, वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. किनारी नद्यांपैकी
प्रामुख्यानं इथं असलेल्या काही महत्त्वपूर्ण नद्यांची नावं या ठिकाणी सांगता येतील. त्यामध्ये परानिबा, इटापेकुरू ह्या नद्या उत्तरेकडे वाहतात आणि उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिसळतात. त्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रदेशही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या नद्यांना पाण्याचा जो पुरवठा आहे तो ब्राझीलच्या उच्चभूमीतून होतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पुरागू आकू नदी जी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला जाऊन मिसळते आणि त्याच्याशिवाय अजून एक नदीचं नाव तुमच्या नकाशामध्ये दिलेलं आहे आणि ती नदी आहे जेक्युटिनोन्हा नदी. ही नदीसुद्धा दक्षिण अटलांटिक महासागराला जाऊन मिसळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला ब्राझीलमधील नदी प्रणालीचा अभ्यास या ठिकाणी करता येतो. ब्राझील नंतर आपल्याला ज्या नदी प्रणालीचा जलप्रणालीचा अभ्यास करायचा आहे ती म्हणजे भारतातील जलप्रणाली. भारताच्या प्राकृतिक रचनेचा जर विचार केला तर इथं अतिउच्च अशी हिमालयाची पर्वतरांगा आहेत, पठारी प्रदेश आहे, मैदानी प्रदेश आहे आणि ह्या प्राकृतिक वैविध्यतेमुळे त्याचा परिणाम आपल्याला या ठिकाणच्या जलप्रणालीमध्ये सुद्धा दिसून येतो. एकंदरीत भारतातील जलप्रणालीचा विचार केला तर असं दिसून येतं की भारतातील बहुतांश नद्या आणि त्या नद्याचा उगम क्षेत्राचा जर आपण विचार केला म्हणजे ह्या नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात या गोष्टीचा जर विचार केला तर उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचं 2 प्रमुख भागामध्ये वर्गीकरण करता येतं. ते म्हणजे एक हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसरा प्रकार आहे द्वीपकल्पातील पठारावर उगम पावणाऱ्या नद्या. हिमालयातील किंवा हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांबद्दल जर आपण माहिती घेतली तर हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या ह्या हिमालयाच्या अतिउच्च भागातून उगम पावणाऱ्या आहेत. जो भाग बहुतांशतः बर्फाच्छादित असतो आणि बर्फाच्छादित असल्यामुळं तिथं नद्या असत नाहीत तर त्या ठिकाणी आपल्याला हिमनद्या आढळून येतात आणि अशा या विविध हिमनद्यातून या नद्यांचा उगम आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं या नद्यांचं वैशिष्ट्य असं आहे की बर्फाळ प्रदेशातून या नद्या उगम पावत असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये या ठिकाणचं बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतं आणि उन्हाळ्यातही या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. उन्हाळ्यात बर्फ वितळून या नद्यांना पाणी मिळतं तर पावसाळ्यात पावसाचं पाणी या नद्यांना मिळतं आणि पूर येतात. म्हणून या नद्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या ह्या बारामाही वाहणाऱ्या नद्या म्हणून ओळखल्या जातात कारण या नदींच्या पात्रामध्ये 12ही महिने पाणी उपलब्ध असतं. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचं पुन्हा 2 भागामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येतं. ते म्हणजे एक हिमालयात उगम पावणाऱ्या आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि हिमालयात उगम पावून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या. त्यांनाच आपण सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या या प्रकारामध्ये सुद्धा आपण त्यांचं समावेश करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी नदी प्रणाली आहे ती आहे सिंधू नदी प्रणाली. भारतातील सगळ्यात महत्त्वाची नदी म्हणून या नदीचा उल्लेख केला जातो. सिंधू नदी व तिच्या उपनद्या प्रामुख्यानं झेलम,
चिनाब, रावी आणि बियास ह्या ज्या 4 उपनद्या आहेत त्या पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू काश्मीर राज्यामधून वाहतात आणि ह्या चारही नद्या एकमेकांना मोठ्या प्रमाणात समांतर दिशेनं वाहत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या नकाशामध्ये तुम्हाला हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे चित्र पाहायला मिळत असेल. त्यामध्ये प्रामुख्यानं सिंधू नदी व तिच्या उपनद्या, गंगा व तिच्या उपनद्या आणि त्यानंतर नर्मदा आणि नर्मदा नदीच्या खाले म्हणजे दक्षिण भागामध्ये ज्याला आपण द्वीपकल्पीय पठार म्हणतो, त्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या ह्याही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. एकंदरीत भारतातील संपूर्ण नद्यांचं चित्र दाखवणारा आणि भारतातील प्रमुख नद्या व भारतातील प्रमुख सरोवरे दाखवणारा हा नकाशा आहे. या नकाशामध्ये अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या तसेच हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या या संपूर्ण नद्यांचं जे पाणलोट क्षेत्र आणि या संपूर्ण नद्यांचे जे खोरे आणि त्यांच्या ज्या उपनद्या आणि त्यांचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ते ठिकाणही या नकाशामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. या नकाशाचं बारकाईनं जर निरीक्षण केलात तर तुम्हाला संपूर्ण भारतातील जलप्रणाली अभ्यासणं अतिशय सोयीस्कर होईल. सिंधू नदीबद्दल माहिती घेत असताना हिमालयात उगम पावणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी सिंधू नदी यांचा उल्लेख आपण मागाशी केलेला आहे. सिंधूच्या ज्या 4 उपनद्या आहेत जे जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात, त्याचप्रमाणे सिंधूची एक अजून प्रमुख उपनदी आहे जिचं नाव सतलज नदी असं आहे. सतलज ही मानसरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेनं वाहायला सुरुवात करते आणि पश्चिम दिशेनं वाहत ही नदी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशात प्रवेश करते. हिमाचल प्रदेशातून पंजाबमध्ये आणि पंजाबमधून ती सिंधू नदीला जाऊन मिसळते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचं मैदान तयार झालेलं आहे. पंजाब व हरियाणा जे अतिशय सुपीक अशा गाळाच्या मैदानी प्रदेशासाठी प्रसिद्ध प्रदेश, शेतीसाठी उपयुक्त असा प्रदेश म्हणून ओळखला जातो, तर हा प्रदेश निर्माण करण्यामागं सतलज व तिच्या उपनद्यांची सगळ्यात मोठी भूमिका असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या संपूर्ण नद्याचं एकंदरीत एक प्रचंड मोठं असं सिंधू नदीचं खोरं आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळते. आणि अशी ही सिंधू नदी भारतातून पुढे पाकिस्तानमध्ये वाहते आणि पाकिस्तानमधून वाहत वाहत शेवटी ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. जर पाकिस्तान वेगळा झाला नसता तर सिंधू ही भारतातील सर्वात लांब नदी राहिली असती, पण दुर्दैवानं पाकिस्तान वेगळा झाल्यामुळे सिंधू नदीचं बरंच मोठं पात्र हे पाकिस्तानमधून वाहत असल्यामुळे ते श्रेय गंगा नदीला मिळालेलं आहे. गंगा ही हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांपैकी दुसरी महत्त्वाची नदी प्रणाली आहे. गंगा नदीचा उगम जर आपण पाहिला तर तो हिमालयामध्ये गंगोत्री या ठिकाणापासून ही नदी उगम पावते आणि ही नदी वाहत वाहत पुढं हिमालय आणि हिमालयाच्या अनेक कारण या संपूर्ण नद्यांचं उगम हे हिमनद्यातून आपल्याला होत असल्याचं दिसून येतं. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर गंगा ही नदी पूर्वेकडे वळते, कारण खाले शिवालिक पर्वतरांगांच्या खाले जो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे या प्रदेशाचा उतार पूर्व दिशेला आहे. त्यामुळं मैदानी प्रदेशात आल्यानंतर गंगा नदी ही पूर्व दिशेनं वाहायला सुरुवात करते आणि
हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गानं वाहत असल्याचं आपल्याला दिसून येतं. गंगा नदीची दुसरी एक प्रमुख उपनदी आहे आणि त्या प्रमुख उपनदीचं नाव आहे यमुना नदी. यमुना ही गंगेची सगळ्यात प्रमुख आणि मोठी उपनदी आहे आणि या नदीचं उद्गम हिमालयातील यमुनोत्री या ठिकाणी होते आणि गंगेची एक सगळ्यात महत्त्वाची उपनदी म्हणून याच्याकडे पाहिल्या जाते. शिवाय गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते. बृहद हिमालय ज्याला आपण हिमाद्री असं म्हणतो, ज्या हिमालयाची समुद्र सपाटीपासूनची उंची ही साधारण 6000 मीटरपेक्षाही जास्त आहे, त्या हिमालयात उगम पावणारी गंगेची अजून एक महत्त्वाची उपनदी या भागात आपल्याला आढळते, ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी होय. हिमालय ओलांडून जेव्हा ही नदी भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करते आणि हिमालयातून वाहते, त्यावेळेस या नदीला सॅंगपो या नावानं ओळखल्या जातं. त्यानंतर हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहाला त्या भागामध्ये दिहांग या नावानं ओळखल्या जाते. तर जेव्हा ही नदी हिमालय ओलांडून अरुणाचल प्रदेशातून भारतात प्रवेश करते, त्यावेळेस पूर्वेकडे वाहणाऱ्या या नदीस ब्रह्मपुत्रा या नावाने संबोधले जाते. गंगा नदीला अनेक उपनद्या आहेत आणि ह्या सगळ्या उपनद्या ठराविक अंतरानं गंगेला येऊन मिसळत जातात. त्यामुळं गंगा नदीतील पाण्याचा विसर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं. ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशातून भारतामध्ये प्रवेश करून पूर्वेकडे वाहते आणि बांगलादेशात ती गंगा नदीला जाऊन मिसळते. त्या ठिकाणी दोन्ही नद्यांचे पात्र एकत्र येतात आणि तेथे पाणी आणि अवसाद म्हणजे या दोन्ही नद्यांनी वाहून आणलेलं गाळ यांचा प्रचंड मोठा विसर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि या दोन्ही नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे या ठिकाणी या नदीच्या मुखाजवळ प्रचंड मोठा असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांनी निर्माण केलेला त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, जो सुंदरबन या नावाने ओळखला जातो. अशा प्रकारे आपल्याला गंगेच्या दोन्ही प्रकारच्या उपनद्या, साधारणतः हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये यमुना, गोमती, शारदा, घागरा, गंडकी, कोसी ह्या सर्व उपनद्यांचा उल्लेख करता येतो. तसेच गंगा नदीला द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या सुद्धा येऊन मिसळतात. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या काही नद्या ह्या उत्तरेकडे वाहतात आणि त्या गंगा नदीला जाऊन मिसळतात. त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला चंबळ, केन, बेटवा, शोन या नद्यांचा उल्लेख करावा लागतो. अशा प्रकारे हे संपूर्ण जलक्षेत्र गंगा नदी व तिच्या उपनद्यांनी मिळून बनलेलं जे संपूर्ण पाणलोट क्षेत्र आहे, ते क्षेत्र गंगा नदी प्रणाली किंवा गंगा नदीचे खोरे म्हणून ओळखल्या जाते. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा प्रकार आपल्याला भारतातील जलप्रणालीमध्ये पाहायला मिळते, ते म्हणजे द्वीपकल्पीय पठारावरील नद्या. म्हणजेच साधारण दक्षिण भारतामध्ये जो पठारी प्रदेश आहे, त्या पठारावरील नद्या यांना आपण द्वीपकल्पीय नद्या असं म्हणतो.
द्वीपकल्पातील जेवढ्या काही नद्या आहेत त्या संपूर्ण नद्यांचं एकूण चित्र जर आपण पाहिलं तर त्या नद्यांचं दोन भागामध्ये वर्गीकरण आपल्याला करता येतं. ते म्हणजे एक, द्वीपकल्पावर उगम पावून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या, ज्याला आपण पश्चिम वाहिन्या नद्या म्हणू. आणि दुसरं, द्वीपकल्पीय पठारावर उगम पावून पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या, त्यांना आपण पूर्ववाहिनी नद्या असं म्हणू. द्वीपकल्पातील पश्चिम घाट जो अरबी समुद्राला समांतर असा घाट आहे, हा घाट या भागातील सगळ्यात महत्त्वाचा जलविभाजक आहे. सह्याद्रीची ही पर्वतरांग, ज्याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो, याची उंची या ठिकाणी सर्वात जास्त असल्यामुळं हा भाग द्वीपकल्पीय पठारावरील नद्यांचा प्रमुख विभाजक बनलेला आहे. द्वीपकल्पीय नद्यातील पाण्याचा विसर्ग म्हणजेच या नदीपात्रामध्ये असलेलं पाणी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतं. याला दुसरा कोणताही पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका फारसा जाणवत नाही. कारण या भागामध्ये जर फारच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरच या नद्यांना पूर येतात, अन्यथा या नद्यांना फारसे पूर येत असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. शिवाय द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या या बहुतांश हंगामी स्वरूपाच्या नद्या आहेत. कारण या भागामध्ये कोणत्याही ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश नसल्यामुळं केवळ पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याच्या रूपानं या नद्यांना पाण्याचा स्रोत उपलब्ध असतो आणि एकदा पावसाळा संपला की या नद्याच्या पात्रातील पाणी सुद्धा हळूहळू ओसरायला लागतं आणि उन्हाळ्यामध्ये तर बऱ्याच नद्यांचे पात्र हे कोरडे पडल्याचं आपल्याला दिसून येतं. पश्चिम वाहिनी नद्या यांनाच आपण अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या असं म्हणू. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दोघांमध्ये असलेलं अंतर हे अतिशय कमी आहे आणि सह्याद्रीची पश्चिमेकडचा जो उतार आहे, ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो, या पश्चिम घाटाचा पश्चिमेकडचा जो उतार आहे तो अतिशय तीव्र आहे आणि कमी लांबीचा आहे. त्यामुळं या भागात उगम पावणाऱ्या नद्या ह्या अतिशय वेगानं वाहतात आणि विशेष म्हणजे कमी लांबीच्या नद्या या भागामध्ये आपल्याला आढळतात. या भागामध्ये असलेला केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दक्षिण गुजरात या सर्व किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच असल्याचं आपल्याला दिसून येतं. या नकाशामध्ये तुम्ही जर बघितलात तर साधारणतः बहुतांश द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या ह्या पूर्वेकडे वाहतानाच आपल्याला दिसून येतात. अतिशय कमी नद्या, कमी लांबीच्या नद्या ह्या पश्चिमेकडे वाहताना आपल्याला या नकाशामध्ये पाहायला मिळते. उत्तर गुजरातमध्ये जे पश्चिम वाहिन्या नद्या आहेत त्यात प्रामुख्यानं उत्तरेकडून जर आपण सुरुवात केलं तर उत्तर गुजरातमध्ये खंभातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आपल्याला निर्माण करता येतो. यामध्ये प्रामुख्यानं ह्या नद्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. ह्या नद्या अरबी समुद्राला जाऊनच मिळणाऱ्या आहेत, पण त्यामध्ये तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्यांचा समावेश आपल्याला करता येतं. मही ही नदी ईशान्य आणि नैऋत्य दिशेनं वाहते, तर अरवली पर्वतरांगांच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती ही उत्तर दक्षिण दिशेनं वाहत असल्याचं आपल्याला दिसून येतं. याशिवाय तुम्ही जर नकाशाचं बारकाईनं निरीक्षण केलात तर अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. यस, लुनी
ही नदी अरवली पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि गुजरातमधील कच्छच्या रणाजवळ पुढे जाऊन कच्छच्या आखाताच्या जवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिसळते. अशा प्रकारे आपल्याला पश्चिम वाहिनी नद्यांचा उल्लेख करता येईल. त्यानंतर द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्यांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्व वाहिन्या नद्या किंवा बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश हा बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. एकरीत या संपूर्ण भागामध्ये गंगा नदी जर सोडली, कारण गंगेचा उगम हे हिमालयात असल्यामुळे गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या चार प्रमुख नद्यांचं क्षेत्र आपल्याला पूर्व वाहिन्या नद्यांमध्ये आढळून येतं. गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. या नदीला प्राणहिता, इंद्रावती, शबरी, मांजरा इत्यादी उपनद्या येऊन मिसळतात आणि गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. गंगा नदीनंतर गोदावरीचं पाणलोट क्षेत्र हे प्रचंड व्यापक असल्याचं आपल्याला दिसून येतं. ह्या सर्व ज्या पूर्व वाहिन्या नद्या आहेत, गोदावरी असेल, कृष्णा असेल किंवा कावेरी असेल, या तिन्ही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. कारण द्वीपकल्पीय पठाराचं स्वरूप जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की या पठाराचा पूर्वेकडचा उतार अतिशय मंद आणि पूर्वेकडचं क्षेत्र हे व्यापक आहे. त्यामुळं पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या बहुतांश नद्या ह्या पूर्व वाहिन्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. गोदावरी नंतर दुसरी महत्त्वाची पूर्ववाहिनी नदी म्हणजे कृष्णा नदी आहे आणि या कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो. कृष्णा नदीचं खोरं हे गोदावरी नदीच्या दक्षिण भागामध्ये आहे आणि भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. त्यानंतर द्वीपकल्पीय पठारावरील पूर्ववाहिनी नद्यांमध्ये तिसरी महत्त्वाची नदी प्रणाली आहे ती म्हणजे कावेरी नदी. कावेरी नदीचा उगम हा ब्रह्मगिरी पर्वतामध्ये होतो आणि ही नदी कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यातून वाहते आणि शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या पठारावर उगम पावणाऱ्या सर्व पूर्व वाहिन्या नद्या ह्या बंगालच्याच उपसागराला जाऊन मिसळतात. या नद्यांमध्ये कावेरी नदीबद्दल असं सांगितल्या जाते की या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला गेला आहे. चोल राजांच्या काळामध्ये साधारण इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचन्नापल्ली म्हणजेच तिरुचिरापल्ली या शहराजवळ चोल राजांच्या काळामध्ये एक धरण बांधण्यात आलेलं होतं आणि ह्या धरणाचं जे पाण्याचा साठा निर्माण झालेला आहे तो पाण्याचा साठा त्या भागातील जलसिंचनासाठी वापरला जात असायचा. हे धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा या ठिकाणी जलसिंचनासाठी वापरला जातो. हे या भागाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपण या भागामध्ये ब्राझील व भारत या दोन्ही देशामध्ये असलेल्या प्रमुख नदी प्रणालींचा, त्यांच्या उगम क्षेत्रांचा, त्यांच्या उपनद्यांचा आणि एकंदरीत
या संपूर्ण नद्यांच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारे आपला हा भाग या ठिकाणी संपतो आणि मी या ठिकाणी थांबतो. थँक यू सो मच.